होते। त्याचप्रमाणे आमच्याही गावची चैत्र यात्रा यावेळी अगदी उत्साहात पार पडली। त्याच यात्रेतील सासनकाठीची परंपरा आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या व्हिडिओद्वारे। तर सासनकाठीची आरती आणि प्रसाद वाटून झालेला आहे आणि विधिवत पूजा झाल्यानंतर या काठीवरती देव विराजमान होत आहेत आणि ही काठी पूजा झाल्यानंतर ज्योतिबा मंदिरामध्ये भेटीसाठी जाणार आहे आणि त्यानंतर ती ज्योतिर्लिंग यात्रेसाठी कोल्हापूरला रवाना होणार आहे। याच सासनकाठीच्या मुक्कामापासून ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंतचा जो प्रवास आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यात्रा ही खूप उत्साहात अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ही यात्रा आज आपण या व्हिडिओमध्ये ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत ही काठीचा प्रवास हा खूप गावच्या अरुंद गल्ल्यांमधून आहे आणि तो खरंच जोखमीचा आहे। अगदी काळजीपूर्वक करावा लागतो। तर काठी बॅलन्स करण्यासाठी आजूबाजूच्या ज्या तोरण्या आहेत त्या हळूहळू सैल करून त्या अगदी व्यवस्थित बॅलन्स करून काठीचे जे गोंडे आहेत ते व्यवस्थित गुंडाळून पताका गुंडाळून ती अगदी काळजीपूर्वक प्रवास करावा लागतो। तर यासाठी सर्वांचाच सहभाग खूप महत्त्वाचा आणि मोलाचा ठरतो। गावचे सर्वच मंडळी अगदी उत्साहाने या विधीमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि खरंच खूप आनंदात आणि चांगभलच्या गजरामध्ये या काठीचा प्रवास सुरू होत आहे। काठी आता मंदिराच्या बाजूपर्यंत आलेली आहे आणि या ठिकाणी मानाची आरती होऊन काठी पुढे मंदिरामध्ये प्रवेश करत आहे। मंदिरामध्ये ज्योतिबा देवांच्या भेटीसाठी ही काठी नेली जात आहे। या काठीच्या गोंड्यालाही खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। याचा आशीर्वाद घेणं खूप म्हणजे पुण्यकारक मानलं जातं आणि अशा प्रकारे ज्योतिबा मंदिरामध्ये ज्योतिबा देवांची भेट घेऊन इथेही आरती आणि पूजा होऊन ही काठी अगदी विधिवतपणे ज्योतिबा मंदिरावरती म्हणजे कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरावरती डोंगरावरती रवाना होणार आहे। तर हा सगळा विधी जो आहे तो याची डोळा याची देवी पाहणं खरंच खूप
हजेरी लावून या काठीने पुन्हा गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गावच्या सुहासिनी मंडळी तिचं खूप आदराने स्वागत करत आहेत, उत्साहाने स्वागत करत आहेत। तर ही आहे सासनकाठीची परंपरा आणि ज्या दिवशी गावची यात्रा असते त्या दिवशी ही सासनकाठी नाचवली जाते आणि पुन्हा गावामध्ये पालखी निघते। तर असा हा सासनकाठीचा प्रवास आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर ही आहे आमची वर्षानुवर्ष चालत आलेली गावची परंपरा, सासनकाठीची परंपरा। यात्रेनिमित्त भरवले जाणाऱ्या स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमही अगदी उत्साहात पार पडले जातात। तर तुम्ही पाहताय जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या आपल्या शेतामध्ये ही बैलगाडा शर्यत पार पडत आहे आणि आपल्याच शेतामध्ये असल्यामुळं आम्ही ही हजेरी लावली आहे। इंद्राणी इकडे बघ खांबा बघायला त्याला बघेल मास उमेश नाना गाड्या सुरा या ठिकाणी प्रशांत मधुकर पाटील प्रगतशील गाड्या सुटल्या। गाडी सुटली त्यांना सांगून काय गाड्या सुटल्या। प्रत्येक गटाला 15 ते 20 मिनिटं जायला लागली। आतापर्यंत सगळं गट वर यायला पाहिजे होते। तुम्ही कधी बैलगाडा शर्यत लाईव्ह पाहिलेल्या आहेत का? तर आपल्याच शेतामध्ये या बैलगाडा शर्यत भरवल्या गेल्या असल्यामुळे यावर्षी आम्हाला पहिल्यांदा बैलगाडा शर्यती लाईव्ह पाहण्याचा योग आला किंवा संधी आली आणि अगदी उत्तम छान प्रकारे आम्ही एन्जॉय केला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या गावची ही यात्रा अशीच असते का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल